हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स. तर आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे एका देवस्थानाचं. ते सोलापूरमधील श्रीवीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिराचं. एवढं मस्त ठिकाण आहे ना ते, म्हणजे आम्हालाही माहीत नव्हतं. आम्ही अक्कलकोटला जातो, सोलापूरला उतरून अक्कलकोटला जातो. पण यावेळी जेव्हा आम्ही सोलापूरला गेलो, रात्रीची आमची वंदे भारत ट्रेन होती. तर सोलापूरवरून अक्कलकोटला जायला आम्ही ऑटो केली होती. तर रात्रीच्या वेळेस मस्त असं लाईटिंग होती तिथे. ते देऊळ आम्हाला दिसलं आणि आम्हाला जे दिसलं ना, ती एक मोठी भव्य अशी शंकराची पिंड दिसली आणि त्यावर एक भव्य मूर्ती होती. पण तोपर्यंत रिक्षा पुढे पास झाली होती, त्यामुळे काय कळलं नाही की कसली मूर्ती आहे. म्हणून ते जाऊन बघावं ही खूप इच्छा होती. तर आम्ही 28 ऑक्टोबरला आम्ही त्या देवळात जायचं ठरवलं. अक्कलकोटला आम्ही राहिलो होतो, तर अक्कलकोटवरून त्या देवळात पोचण्यासाठी 1 तास लागतो. तर आम्ही ऑटो केली होती. 800 रुपये त्या ऑटोवाल्याने घेतले जाऊन येऊन, म्हणजे सोलापूर टू अक्कलकोट आणि अक्कलकोट टू सोलापूर. तर हे तुम्ही बघू शकता फोटोमध्ये स्वामी आणि यांची मूर्ती. तर आम्ही 1 तास प्रवास करून पोचलो आम्ही त्या मंदिरामध्ये. आणि ते मंदिर 15 मे 2009 पासून चालू झालं आहे. श्री वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर असे त्या मंदिराचे नाव आहे. आणि हे मंदिर होडकी बृहन्मठ परमपूज्य श्री तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी या मंदिराची निर्मिती केली. आणि हे मंदिर एक्झॅक्टली चंदवीर नगर, अक्कलकोट रोड, MIDC सोलापूर या जागी स्थित आहे. तुम्ही बघू शकताय कशी मस्त हे एंट्रन्स होतं बरं का. पण बाहेरच्या साईडनी जिथे एंट्रन्स आहे तिथे त्यांचं पायऱ्या साफ करण्याचं वगैरे काम चालू होतं, त्यामुळे एंट्री बंद होती. त्यांनी बाजूच्या गेटवरनं एंट्री चालू ठेवली होती. आम्ही तिथूनच एंट्री केली. एकदम असं शांत परिसर, पक्ष्यांचा आवाज, आणि दुपारची वेळ होती त्यामुळे जास्त गर्दी आम्हाला मिळाली नाही. आणि स्कूल बसेस होत्या, आय थिंक तिथे कॉलेज शाळा आहेत. आणि हे बघा मस्त एंट्री केल्याच आम्हाला एका फरशीवर शिवलिंग दिसलं. आणि झाडं पण वेगळ्याच अशी नवीन नवीन प्रकाराची झाडं होती. बघत बघत आम्ही आत एंट्री करत होतो. झाडं बघू शकता तुम्ही. हे बघा काही एकदम वेगळ्या अशा प्रकारचं झाड दिसलं, असं काटेरीसारखं आहे. ते कसलं आहे नाही मला माहिती, पण वेगळं दिसलं म्हणून मी जस्ट कॅमेरामध्ये कॅप्चर केलं. एकदम शांत, म्हणजे शांत परिसर. असं येऊन म्हणजे तुम्ही काही पुस्तकं वगैरे वाचू पण शकता. तिथे बसायला आतमध्ये जागा पण आहेत. एवढं हिरवंगार आहे ना, म्हणजे एवढं ऊन असून आम्हाला भासलं नाही की गरमी वगैरे. हे बघा एवढी ही मोठी 108 फुटाचं हे शिवलिंग आहे आणि त्याच्यावर ही मूर्ती. 108 फूट उंच शिवलिंग आहे हे. आणि त्याच्यासमोर हा नंदी 14 फुटांचा. तुम्ही बघू शकता किती छान दृश्य आहे हे. आणि जसं आम्ही त्या एंट्रन्समधून आलो, आपल्या राईट हँड साईडला म्हणजे मेन जो एंट्रन्स आहे जिथून आपल्याला यायचं आहे, जो बंद होता एंट्रन्स, त्या आतमध्ये आल्यावर म्हणजे हे असं आहे, ते प्रवेशद्वार असं आहे. मस्त आहे. आणि एवढा कोरीवपणा आहे ना, ते वरचा जो भाग आहे, ते म्हणतात असं त्याला 7 माळे आहेत. पण आता ते बंद होतं त्यामुळे काय बघायला मिळालं नाही. मस्त कोरीवपणा, द्वारपाल वगैरे आहेत त्याच्यावर. मस्त आहे. आणि जागा बघा ना, एकदम गार्डन वगैरे किती मस्त आहे. आणि असं बसायला वगैरे जागा आहे तिथे. आणि हे स्तंभ आहे ध्वजारोहणासाठी. हा मध्ये जो दिसतोय तुम्हाला, हा एक उंचच उंच स्तंभ आहे. थोडं पुढं आले की पंचमुखी परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडतं. तुम्ही बघू शकता. मी पहिल्यांदाच बघितलं पंचमुखी परमेश्वर. खूप मस्त आहे. शिवभक्तांसाठी तर एकदम काय म्हणाल तुम्ही, एकदम ते भारावूनच जातील. म्हणजे एवढं लांब लांब जाण्यापेक्षा हे इकडे महाराष्ट्रात आपल्याला यांचं दर्शन घडतं. बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. हा तो स्तंभ, खूप उंच स्तंभ आहे हा. आणि एकदम असं अँटिक
फिनिश आहे त्या मंदिराला. जसं तिरुपती वगैरे आहे ना तसं सगळं असं छान आहे. आणि माहीत नव्हतं सोलापुरात हे आहे म्हणून. आम्ही आपलं अक्कलकोटला जायचं म्हणून आलो होतो, पण छान मस्त मस्त देवळं आहेत सोलापूर अक्कलकोट रोडवरती. इकडून ह्या पायऱ्यांवरती चढून गेलो तर इथे मोठा नंदी आहे आणि घंटा आहे वरती. हे बघा, हे एकदम महालासारखं हे मंदिर आहे. लुक एकदम पॅलेससारखं लुक आहे. आणि तुम्हाला जागोजागी इथे आहे ना नंदी आणि लिंग बघायला मिळतील. एवढे शिवलिंग आहेत ना, म्हणजे तुम्हाला पुढे तर सरप्राईजच आहे तुमच्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. आपल्याला मुंबईत एक शिव मंदिर शोधायला किती सगळीकडे शोधावं लागतं, कुठे तिकडे इकडे, आणि मिळालंच क्वचित तर लाईन किती असते तिथे. पण तुम्ही इथे तर म्हणजे बघाच आता काय येणार आहे पुढे तुम्हाला बघण्यासाठी. तुम्ही पण एकदम भारावून जाल, एवढं मस्त आहे. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तुम्ही बघितल्यावर आहे ना नक्की जाल तुम्ही इकडे, की आता प्लॅन कराल तुमची पुढची व्हिजिट, की आता मी कधी जाऊ इकडे. हे बघा, मंदिराच्या एकदम टॉपवर पण नंदी आहे आणि प्रत्येक फ्लोअरच्या इथे बघा हे ब्लॅक तुम्हाला दिसते ते पिंडी आहे, शंकराच्या पिंड्या आहेत त्या. आणि एवढे बाकीच्या भगवंतांच्या पण मूर्त्या आहेत ना, की एकदम मस्त वाटतं तुम्हाला आतमध्ये गेल्यावर तर. वाव, एकदम मस्त आहे. हे द्वारपाल आहेत दोन साईडला, दोन्ही साईडला आहेत, इकडे एक लेफ्ट राईटला दोन्हीकडे आहेत. ही घंटा आहे मोठी मंदिराच्या मधोमध. आणि मंदिराच्या इथून उभं राहून मागे जर बघितलं तर असा व्ह्यू आहे. ही नंदी महाराज आहेत जे देवळाकडे त्यांचं मुख आहे. आणि हे आपला एंट्रन्स. जसं तुम्ही पायऱ्या चढून वर जाता तशीच आपल्याला बाप्पांची बाप्पांचं दर्शन घडतं. श्री सिद्धिविनायक महागणपती, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुमच्या राईट हँड साईडला आदिशक्ती मातेची मूर्ती आहे, श्री आदिशक्ती चामुंडेश्वरी देवी. आजूबाजूचा परिसर हे बघा, वरून असं दिसतंय. आता हे आतमध्ये आलोय आपण. आतमध्ये मंदिराचं हे बघा, मस्त असं जे बॉर्डर वगैरे केले, असं वाटतं की मीनाकारीचं काम आहे. ते पेंटेड असेल, जे म्हणजे मला नाही माहिती काय आहे, पण खूप सुंदर दिसतं. आणि आपली जुन्या काळाची देवळं असतात ना दगडांची, तसं हे देऊळ आहे. मस्त बघा, दगडांचं आहे. हे एंट्रन्स बघा, असं म्हणजे शिवकालीन असतं ना एखादा किल्ला वगैरे, तसं आहे. पायऱ्या वगैरे असं म्हणजे खूप मस्त आहे. हे तिकडे गुरुजी होते. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, इकडे ज्या मूर्त्या आहेत सेकंड मूर्तीपासूनच्या, ते कसे गुरु शिष्य असे जी आहे परंपरा चालत आलेली, त्या या मूर्त्या आहेत. आणि हे बघा, आतमध्ये शंकराची पिंड केवढी मोठी आहे, मेन गाभाऱ्यात आहे. केवढी मोठी शंकराची पिंड आहे बघा. त्यावर असं शंकराचं मुख पण आहे, त्रिशूळ त्यांनी काढलं आहे. आणि खूप मोठी आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये अंदाज येत नसेल, पण भरपूर मोठी ही पिंड आहे. आणि मागे स्वामींचं मकर आहे, मकरामध्ये स्वामीजी आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे त्यांची. खूप मोठी जागा आहे ही गाभाऱ्याच्या आतमध्ये, पण खूपच सुंदर. पालखी आहे. म्हणजे लोकांना ना अजून माहिती नाही आहे जागेबद्दल, त्यामुळे गर्दी खूप म्हणजे दिसत नाही. ते सांगत होते इथे फॉरेनर्ससुद्धा येतात. जर फॉरेनवरून लोक इथे येतात तर आपण का नाही जात, महाराष्ट्रातले लोक इथे हे बघण्यासाठी. बघा बाप्पा, आपले सुंदर सुंदर बाप्पा.
शंकर पार्वती, दुर्गादेवी, फक्त शिवलिंगच नाही पण इथे अजून एवढे देवांच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील ना, तर मन खुश होऊन जाईल. म्हणजे सगळं दर्शन एकदाच होईल असं होईल. हे बघा, एंट्रन्स केल्यानंतर म्हणजे एवढा मोठा हा हॉल आहे, त्याच्या पुढे ते देऊळ आहे दगडी, तुम्हाला मी जे दाखवलं ते एवढा मोठा हा हॉल आहे. म्हणजे इथे किती जण, 3000च्या वर माणसं इथे बसू शकतात मेडिटेशनसाठी. एवढा मोठा हा हॉल आहे. आणि प्रदक्षिणा घालायला जागा पण खूप मोठी आहे. आणि प्रदक्षिणा घालताना पण तुम्हाला एक सरप्राईज आहे, ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे 9 ग्रह आहेत. म्हणजे आपल्याला प्रदक्षिणा घालता घालता 12 ज्योतिर्लिंग आणि 9 ग्रह यांचं दर्शन होतं. श्री सोमनाथ, हे आहे श्री मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर, श्री ममलेश्वर, श्री वैजनाथ, श्री भीमाशंकर, श्री रासेश्वर, श्री नागनाथ, श्री विश्वनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री केदारनाथ, श्री घृणेश्वर, असे 12 ज्योतिर्लिंग आपण दर्शन करू शकतो. आणि इतर देवांच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर आहेत. काय मग, झालं ना तुमचं छान दर्शन? आणि आत्ता आपण आलो आहे मंदिराच्या बाहेर. तर तुम्ही बघू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलेलं 108 फूट उंच शिवलिंग बघा किती सुंदर आहे. आणि त्याच्या खाली सर्प आहे. ज्या सर्पाच्या मधलं जे मुख आहे त्याच्यातून आपण आत जायचं आहे, तिथे पण एक सरप्राईज आहे. आणि हा 14 फूट उंच नंदी महाराज अगदी समोर आहे पिंडीच्या. आणि हे वीर तपस्वी स्वामी आहेत त्याच्यावरती. आता आपण जाणार आहोत सर्पाच्या मुखात. तर बघा काय सरप्राईज आहे. मगाशी मी म्हटली होती तुम्हाला, जसं जसं आपण आज जाऊ तसं तसं बघा काय दिसतंय. या वेटोळे घातलेल्या सर्पाच्या पूर्ण अंगातून आपण जायचंय. आणि काय दिसतंय बघा तुम्हाला,
पूर्ण शिवलिंगच शिवलिंग आहेत. किती माहिती आहे तुम्हाला? 1008 शिवलिंग आहेत या सर्पाच्या मुखात. किती? 1008 शिवलिंग बघू शकता तुम्ही. आणि हे पूर्ण म्हणजे प्रदक्षिणा घालण्यासाठी आहे, पण आम्ही तो रस्ता जरा दगडी आहे, मला चालायला होत नव्हतं विदाऊट चप्पल, म्हणून आम्ही पूर्ण फिरलो नाही. पण मी इथूनच तुम्हाला दाखवते की 1008 शिवलिंग आहेत, बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा ना तुम्ही इथे स्वतः येऊन बघाल ना तर जास्त मज्जा. आणि मागे तुम्हाला दिसते ती शाळा आहे, शाळा कॉलेज आहे तिथे. हे बघा, तुम्ही त्या 108 उंच मोठी जी पिंड आहे ना तिथेही जाऊ शकता, म्हणजे वरती नाही, तिथे पोचू शकता, म्हणजे ते प्रदक्षिणा घालताना. केवढी मोठी आहे बघा, म्हणजे एवढं आपण वर बघायला लागतं ना. आणि 1008 पिंड, बाप रे, कधीच नाही बघितले होते. बघा तुम्ही, दर्शन घ्या. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.